कालचा रविवार जो आहे तो महाराष्ट्रासाठी पॉलिटिकल वार ठरला. अनपेक्षित अशा काही घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळाल्या. अजित पवार 9 मंत्र्यांनी जी आहे ती शिंदे फडणवीस सरकारला साथ देत या सरकारमध्ये शपथ जी आहे ती घेतली. राष्ट्रवादीमध्ये शिवसेनेपाठोपाठ फूट पडल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत पुण्यातून काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी आहेत. आपण थेट त्यांची याबाबतची जी काही भूमिका आहे ती देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दादा, तुमची पहिली प्रतिक्रिया या सगळ्या सरकारचा जो काही काल शपथविधी झाला, तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या राजकारणात असं झालं की विरोधी पक्षनेताच थेट सत्तेमध्ये सामील झाला. असं आहे की एकतर सत्तेच्या सारीपाटावर जे काय चालले ते महाराष्ट्रातली जनता उघड्या डोळ्याने बघत आहे. एक संकेत असतात लोकशाहीमध्ये, आणि जसं मी प्रवक्ता असल्यामुळे तुम्हाला एक उदाहरण देऊ शकतो की डिबेटमध्ये पुढच्याचं बोलणं झालं की दुसऱ्यांनी बोलायचं, ह्याचं बोलणं झालं की दुसऱ्यानं, की दोघांना संधी मिळते आणि दोघं काय बोलतात हे कळतं आणि त्याच्यातनं योग्य तो संदेश जातो. सत्तेच्या सारीपाटात 5 वर्षाची सत्ता ज्यावेळेला पुढच्या महाविकास आघाडी सरकार त्या ठिकाणी करतं आहे, तर त्याच्या अगोदरच आपले पायाखालची वाळू घसरू लागले आणि आता आपली पोलखोल होईल ह्या भीतीने जसं डिबेटमध्ये दुसऱ्याला न बोलू देता मध्ये हस्तक्षेप करायचं, अशा पद्धतीने हे सत्तेचं हिसकावणं म्हणा यांनी केलेलं आहे. आणि ते सुप्रीम कोर्टाचे ताशेरे त्याच्यावर पुरेसे बोलके आहेत, त्याविषयी मी काही जास्त बोलत नाही. आता पुन्हा एकदा आता हिंदुत्वाचं सरकार आलं, सगळं आलं, आणि तुम्हाला तुमची स्वतःला शरम वाटली पाहिजे की तुम्ही कुठलीच गोष्ट करताय, हिंदुत्वाचं करताय आणि तुम्ही ओरडताय की राष्ट्रवादी पक्षाबरोबर यांनी घरोबा केला होता, आणि मग आता त्याच राष्ट्रवादीला जवळ जायला तुम्ही जाताय. म्हणजे तुमच्या स्वतःच्या भूमिकेमध्ये, तुमच्या स्वतःच्या तत्वामध्ये काहीच साम्यता नाही आहे. म्हणजे किमान एक विचाराची स्थिरता पाहिजे, राजकीय धोरण पाहिजे. आणि आता मात्र तुम्ही अजितदादांच्या नावाने खडे फोडत होता की ते बजेट देत नाहीत काँग्रेस शिवसेनेच्या आमदारांना वगैरे वगैरे. म्हणजे ह्यासाठी आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना जे काही सर्वे रिपोर्ट आलेले आहेत त्याच्यामध्ये हे सगळे फेल गेलेले आहेत आणि यांच्या लक्षात आले की आता आपण त्यामुळे विरोधी पक्षच कमकुवत करायचा, हे राजकारण आहे. आणि किमान कालचा दिवस जर निवडला तो पण दुर्दैवानं, म्हणजे काल महाराष्ट्रात सगळ्या हेडलाईनला मोठ्या बातम्या होत्या आणि समृद्धी मार्ग हा स्मृतीचा सापळा आहे असं बोललं जातं आहे. असे अनेक प्रकार तिथे घडले जात आहेत. जो घाईघाईने श्रेय घेण्यासाठी जो समृद्धी मार्ग तुम्ही तयार केला, तिथे लांब लांब अनेक मैलोनमैल चहाची व्यवस्था नाही, पाणी नाही, स्वच्छतागृह नाही, आणि नुसतंच वेगांचा वेध लावला आहे. पवारसाहेबांनी सांगितलं की हे समृद्धी मार्गावर पवारसाहेबांनी टीका केली की वेगाचं वेध लावलं या सरकारने. पण तुम्हाला बुलेट ट्रेन पाहिजे, हे पाहिजे, हव्यास फक्त आम्ही काहीतरी करून दाखवलं आहे. परंतु किमान काल एवढी मोठी दुर्दैवी घटना घडली आहे, त्या 25 जणांना काल अंत्यविधी होता. कालच्या पेपरच्या त्या घडामोडीची शाई वाढली नाही अजून, आणि एक दिवस पण हे थांबू शकत नाहीत. आणि लगेच सत्तेची म्हणजे सत्ता लोलुपता किती आहे हे काल दिसलं, आणि अशा संवेदनशील नेत्यांना महाराष्ट्र लक्षात ठेवेल असं मला वाटतं. नक्कीच. एका बाजूला जर आपण पाहिलं तर या सगळ्या समृद्धी महामार्गावर जे मृत झाले त्यांचे मृतदेहावर अंत्यसंस्कार होत होते, दुसऱ्या बाजूला हा राजकीय सोहळा होत होता. असं कुठंतरी बोललं जात होतं की राजशिष्टाचार विभागातले जे अधिकारी आहेत त्यांना देखील या शपथविधीची जी आहे ती माहिती नव्हती, ते साध्या ड्रेस कोडमध्ये तिथं आल्याचं पाहायला मिळालं. नाही, 100% अत्यंत निंदनीय आहे. म्हणजे आता माध्यमातून आम्ही तर आज काल त्याचा निषेध केलेलाच आहे की ज्या पद्धतीने किमान त्यांची जाऊन तुम्ही एकीकडे मृतांच्या नातेवाईकांना 5-5 लाख रुपये घोषित करता. म्हणजे आज तुम्ही लोकशाहीमध्ये लोकांच्या, नागरिकांच्या कररूपी पैशावर तुमच्या सत्तेची सगळी स्वप्न पूर्ण होत आहेत, तुम्हाला सुविधा मिळतात, हे नागरी पैशात नाही मिळत आहेत. आणि जनतेप्रती जर, समाजमानाप्रती जर तुम्ही संवेदनशील नसाल तर तुमचं उत्तरदायित्व काय मग? त्यामुळे हे अत्यंत चुकीचं झालं आहे, त्याचा निषेधच करतो आहे आम्ही. पण कालचा दिवस तुम्ही एक दिवस तुमच्यात एवढी नैतिकता नाही का? एक पत्रकार परिषद घेऊन तुम्ही सांगू शकत नाही की आम्ही उद्या आम्ही शपथविधी घेतो, राष्ट्रवादी आम्हाला पाठिंबा देत आहेत. याचा अर्थ तुम्हाला म्हणजे कावेबाजपणे सत्ता हस्तगत करायची आहे, सत्ता लोलुपता तुमची दिसते आहे.
आणि त्यामुळे हा महाराष्ट्राचे जे संस्कार आहेत, राजकीय संस्कार आहे, संतांची परंपरा असलेला महाराष्ट्र आणि क्रांतिकारकांचा महाराष्ट्र, शिवछत्रपतींनी रयतेचं राज्याची शिकवणूक घातलेला हा महाराष्ट्र, याच्यामध्ये हे जे काही कालचा प्रकार झाला अत्यंत निंदनीय आहे. दादा, महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर मागच्या अनेक दिवसापासून ढासळताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे पूर्वी विधिमंडळात जर काही हल्ले झाले किंवा विधिमंडळात जर एकमेकांवर वार प्रतिवार झाले तर त्याचं रिफ्लेक्शन जे आहे ते बाहेर दिसत नव्हतं. मात्र अलीकडच्या काळात वैयक्तिक लेवलला जाऊन राजकारणाची टीका टिप्पणी जी आहे ती होताना पाहायला मिळते. कुठेतरी या बदललेल्या राजकीय स्तराकडे कसं पाहतं? निश्चितच उथळ झालं आहे. पूर्वी म्हणजे यथा प्रजा तथा राजा असं म्हणायला लागायचे, की आता यथा राजा तथा प्रजा किंवा असे प्रतिनिधी जर बघितलं तर अत्यंत त्या ठिकाणी नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते. तुमची राजकीय स्थिरता नाही. एकीकडे वज्रमुठेच्या सभेमध्ये तुम्ही आत्ता काही महिन्यांपूर्वी काय भाषणं केली आहेत, हेच अजितदादा पवार ह्या समृद्धी महामार्गाबद्दल बोलले. ते जाहिरातींचं सरकार आहे आणि मग त्याच्यात तुम्ही सहभागी व्हायला गेला. म्हणजे तुम्हाला आज संविधानिक विरोधी पक्ष नेत्याची भूमिका आहे, ती मात्र जाऊन तुम्ही सत्तेत सहभागी होताय. म्हणजे कुठलं ताळतंत्र धोरण, हे अजब आहे. आता हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे, परंतु महाराष्ट्राला असे दिवस कधी पाहायला मिळाले नव्हते जे आज पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच वारंवार काँग्रेस या राज्यात निवडून येत होती. परंतु गेल्या 5 वर्षात जर बघितलं तर एक हाती सत्ता देऊनसुद्धा भाजपच्या फडणवीसांची एक हाती सत्ता होती, त्याचे ढोल वाजवत होते मोदी, की बघा आम्ही एक CM 5 वर्ष ठेवला. शेवटी काय झालं, 126वरनं 80वर आले आणि 80वरनं उधारी उसनवारी करून 22-23 जागा ज्या घेतल्या आहेत त्या काँग्रेसचे राष्ट्रवादीचे प्रस्थापित आमदारांना घेऊन त्यांनी 103वर जागा मिळाल्या. त्याचं आत्मपरीक्षण करायचं सोडून परत वल्गना करायला लागलं आणि अशा पद्धतीने सत्ता हस्तगत करणं जे असंविधानिक आहे, अनैतिक आहे आणि हाईट म्हणजे अनैतिकतेचं समर्थन केलं यांनी फडणवीसांनी. ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय महाराष्ट्राचं नेतृत्व करणाऱ्यांनी जर अनैतिकतेचं राजकारणात कधी अनैतिकतेचा आधार घ्यावा लागतं म्हणतात आणि त्याचं जर तुम्ही समर्थन करत असाल तर हे महाराष्ट्राच्या जनतेचं दुर्दैव आहे. कुठेतरी विरोधकांची बैठक होते, विरोधकांची एकजूट असेल किंवा राज्यामध्ये महाविकास आघाडी सुद्धा म्हणून एकत्र लढण्यासाठीची तयारी सुरू असताना कुठेतरी महाविकास आघाडीला या सगळ्या कालच्या प्रकाराचा जो आहे तो फटका बसेल असं वाटतं? नाही, निश्चितच. एक तर बघा, ह्यांच्या मागं ED CBI लावले होते. ज्या शिवसेनेच्या नेत्यांमागं आले त्यांनी परत पावन करून घेतलं. आणि आता देखील ज्या केसेस, म्हणजे एक तर मोदी साहेबांनी परवा मध्य प्रदेशच्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या समोर, म्हणजे कुठे मध्य प्रदेशच्या त्यांच्या राष्ट्रीय अधिवेशनात सांगितलं की NCP कशी भ्रष्टाचार आहे आणि कसे जलसिंचनाचे आणि कसे भ्रष्टाचार झालेत. मग एकतर आता मोदींनी जाहीर माफी मागावी की चुकीचे आरोप केलेत ते आम्ही. एकतर ते आरोप करूनसुद्धा जर त्यांना तुम्ही सन्मानाने घेत असा सत्तेत, याचा अर्थ ते आरोप चुकीचे आहेत. तुम्ही त्यांच्यावर कारवाई करायला तुमच्याकडे नैतिकता नाही, बाध्य नाही तुम्ही, याचा सरळ अर्थ आहे. परंतु फक्त जेनकेन करून विरोधी पक्ष समोरचा अस्तंगत करायचा, त्या माध्यमातून त्यांना तिथे अस्तित्व ठेवायचं नाही आणि अशा पद्धतीने जेव्हा सत्ता हस्तगत करायची, ते सत्तेच्या लोकशाहीच्या संविधानिक प्रक्रियेला शोभणारं नाही आणि अपेक्षित पण नाही. केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून विरोधी पक्ष ढिसाळ करण्याचं काम कुठंतरी या निमित्तानं केलं जात आहे. हो, निश्चितच ते सरळ दिसतंय. कोर्टाने तर आशेर मांडलेत ना की तुमचा ह्याचा जो आहे EDच्या जेवढ्या कारवाई केल्यात त्याच्यातला तुमचा कन्व्हिक्शन रेट काय, तर तो 1% पण नाही आहे. म्हणजे 100 जणांच्या कारवाई केल्या तर 1% पण त्यांनी त्याच्यावर आरोपपत्र दाखल केलेलं नाहीत. निव्वळ हे हात्यार उगारून लोकांना बदनामीची, शेवटी नागरिक बदनामीला घाबरतात. कारवाई होईल ते होईल किंवा नाही होईल, परंतु बदनामी होती किंवा आपण लोकांच्या त्यामुळे घाबरून असा हा प्रकार चालला आहे. त्यांना ते कसंही करून त्यांना अंकित करायचं आणि त्यांना बटूक बनवायचं किंवा अशा पद्धतीने धपटचा दाखवून आपल्या स्वायत्त संस्थेचा गैरवापर करण्याचा मोठा कार्यक्रम मोदी सरकारचा चाललेला आहे.
आता शिवसेना फुटली, काल राष्ट्रवादी देखील फुटली, कुठेतरी आता काँग्रेसमध्ये सुद्धा अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो का, आणि त्यावर काँग्रेसची भूमिका कशी असेल? मला ह्या सगळ्या एका गोष्टीत खूप एक काँग्रेसच्या सगळ्या प्रत्येक आमदाराचा, कार्यकर्त्यांचा अत्यंत अभिमान वाटतो की अनेक प्रयत्न झाले त्यांचे. काँग्रेसच्या नेत्यांवर पण देखील ED CBI वगैरेचे प्रकार झाले, परंतु काँग्रेसच्या सुदैवानं ते एकही जण आज मितीला कुठेही सत्तेच्या हव्यासापोटी किंवा खोक्यांच्या पोटी किंवा दडपणाला बळी पडून कुठेही गेले नाही, पक्षासोबत राहिलेले. आणि याचंच फलित आहे की आत्ताच्या काही निवडणुकीमध्ये गेल्या वर्षभरात हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये काँग्रेस आली आहे ना. शेवटी हे लोक बघतात आहे. मध्य प्रदेशमध्ये आता निवडणुका होतील तिथे काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे जे जायचे ते गेले, परंतु महाराष्ट्रात काँग्रेसला 100% नक्की उज्ज्वल भविष्य आहे. याविषयी माझ्या मनात शंका नाही की जेव्हा तुम्ही आत्ता त्यांच्या विरोधी बोलत होता तर त्याच विचारावर तुम्ही प्रामाणिक नाही आहात, मग कुठल्या तुमच्या भूमिकेवर लोक विश्वास ठेवतील, हा एक मोठा कुतूहलाचा प्रश्न आहे. म्हणजे इतक्या दिवस तुम्हीच वज्रमूठच्या सभेत हे सरकार अशा पद्धतीने कर्जबाजारी झालं आहे, भ्रष्टाचारी झालं आहे, हे सरकार खाजगीकरणाच्या मागं लागलं आहे, राष्ट्रीय संपत्तीची लूट होऊन देते, असे आरोप केलेले तुम्ही परत त्यांच्यासोबत जातात. म्हणजे तुमच्या भूमिकेला नक्की काय, कुठला बेस आहे, हा प्रश्न लोकांच्या समोर राहणारच निश्चितच. त्यातल्या त्यात एक जमेची बाजू आहे की आदरणीय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब आजही त्यांच्या भूमिकेविषयी हे फर्म आहेत. आणि ही एक आशेचा किरण आहे की महाविकास आघाडीमधले जे 2 प्रमुख नेते आहेत, म्हणजे शिवसेनेचे उद्धव ठाकरे असो किंवा राष्ट्रवादीचे पवारसाहेब असो, यांची भूमिका आज मितीला ही स्थिर आहे. आता काही गोष्टींचा वापर करून ह्या लोकांनी, काही जण हाताशी लागले असतील, त्यांना काही क्षणिक स्वार्थापोटी, फायद्यापोटी, EDच्या CBIच्या कारवाईपोटी, परंतु लाँग टर्म हे राजकारण महाराष्ट्राच्या हिताचं नाही. आणि भाजप स्वतः ह्याच्यातनं एक्सपोज होतो आहे दिवसेंदिवस, आणि तो झालेला आहे. म्हणजे काल परवा जर तुम्ही इतके फडणवीसांचा व्हिडिओ फिरतोय, एका चॅनलवर ते मुलाखत देते, मी आम्ही राष्ट्रवादीची काही झाले तरी युती करणार नाही, जन्मभर अविवाहित राहील वगैरे, हे सगळं हास्यास्पद आहे. हे काय म्हणजे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भूमिकेबद्दलच ज्याला नैतिक चाडच नसेल आणि हे सगळं विसरून तुम्ही सोयीस्करपणे खुशाल चेंडूप्रमाणे जर या सगळ्या गोष्टीला सामोरच जात असेल तर तुम्हाला लखलाभ आहे. महाराष्ट्राची जनता हे याचा नक्कीच शोधबोध घेईल आणि येत्या काळात काँग्रेसला खूप चांगल्या आशावाद आहे आणि काँग्रेसच्या प्रमुख नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार येईल. या सगळ्या महाराष्ट्राच्या आत्ताच्या राजकीय जो काही नाट्य सुरू आहे, महाराष्ट्रात जो राजकीय भूकंप झाला, या सगळ्या भूकंपावर बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी आपली भूमिका तर स्पष्ट केली, शिवाय काँग्रेसचंच महाराष्ट्रामध्ये काँग्रेस विचाराचंच सरकार येईल असा आशावाद देखील त्यांनी या निमित्ताने व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रांत चव्हाणसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. मैं विनायक दामोदर सावरकर, तात्याराव सावरकर, हिंदू हृदय सम्राट सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर और हाँ, मेरे आलोचकों के अनुसार देशद्रोही सावरकर, देशद्रोही और सावरकर। मैंने खुद के बारे में ज्यादा बात नहीं की, इसलिए मुझे लगने लगा है कि शायद मैं खुद को ही भूल रहा हूं। हम समझ नहीं पाते, लेकिन समय की गति बड़ी तीव्र होती है। बड़े बड़े साम्राज्य उसके सामने टिक नहीं पाते, इतिहास लुप्त हो जाता है। तो भला विनायक दामोदर सावरकर जैसे एक सामान्य व्यक्ति का इतिहास, कहानी कौन याद रखेगा? पर कहानी किसी एक व्यक्ति विशेष की नहीं होती, उस व्यक्ति को बनाने वाले सामान्य असामान्य लोगों की होती है। जिस मिट्टी में उसने जन्म लिया, जहां पे वो पला बढ़ा, उस मिट्टी का इतिहास मतलब उसकी कहानी होती है। मेरी कहानी सुनाने से पहले मन में विचारों का तूफान उठा है। कैसे बताऊं अपने जीवन के बारे में, क्या बताऊं?
और क्या ना बता।